आगामी सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक वावड्या उठत आहेत, परंतु शिवसेना हा पक्ष जे बोलतो तेच करतो आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी गेल्या आठवड्यामध्ये जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत दिलेले आहेत की सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटणीचा मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच उमेदवार लढणार आहे, याच्यामध्ये तिळमात्र कोणी शंका ठेवण्याचं कारण नाही आणि वावड्या ज्या उठत आहेत त्या वावड्यांना थारा देण्याची काही गरज नाही। विषय दुसरा, आजपर्यंत विद्यमान खासदारांनी जी काही कामं केली ती सर्वसामान्य जनतेला माहीत आहे। ह्या कामात येत्या 5 वर्षात जी कामं झाली ती खरं तर केंद्रात शिवसेना भाजपचं सरकार आहे, राज्यात शिवसेना भाजप सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून झालेली कामं आहेत। ही कामं कोणा एका व्यक्तीमुळे झालेली नाहीत, हे मात्र जनतेपर्यंत पोचलं पाहिजे। काही ठिकाणी तर जनतेला चुकीचं सांगितलं जातंय की ह्यांच्या निधीतून त्यांच्या हे सर्व चुकीच्या गोष्टी आहेत। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 25 लाख मतदार आहेत। हे 25 लाख मतदार आहेत हे पूर्ण सुज्ञ मतदार आहेत। ह्या मतदारांना माहीत आहे कोण चांगली कामं करतोय आणि आपल्यासाठी कोण चांगली कामे करेल। त्याच्यामुळं भविष्यामधला उमेदवार हा शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल अशा प्रकारची आज सातारा शिवसेना आणि भाजपचाच उमेदवार या सातारा मतदारसंघातून निवडून येईल अशा प्रकारची आज सातारा लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे। सर्वसामान्य माणसांना काय हवं असतं आणि त्यांचा कोणता विकास हवा असतो ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। सर्वसामान्य लोकांना पाणी, त्यानंतर रस्ते, ह्या गोष्टी, शिक्षण, ह्या गोष्टी कुणी दिल्या? कारण गेली इतकी 15 वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे राज्यातलं सरकार होतं, केंद्रातलं सरकार होतं, ह्यांनी सातारामध्ये मेडिकल कॉलेज आणलं का? हाही महत्वाचा मुद्दा आहे। त्या फक्त जागेचं भिजत गोंधळ ठेवलं होतं, ती जागाही शिवसेनेनं आता उपलब्ध करून दिली आणि अशा प्रकारे अनेक कामं आहेत, रस्त्याची कामं असतील, विकासाचे अनेक मुद्दे आहेत, पाण्याचे म्हणजे दुष्काळी भागासाठी पाण्याचे मुद्दे आहेत, हे सर्वचे सर्व शिवसेनेनं पूर्ण केले आहेत। त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपले खासदार साहेब म्हणतात, सातारा नगरपालिकेचे ते बोलले होते की सर्वसामान्य घरातला नगराध्यक्ष असावा। त्यानंतर त्यांनी त्याचा पुढे री ओढली होती की पुढील सातारा विधानसभेचा आमदारही सर्वसामान्य घरातील असेल। मग आमचा असा प्रश्न आहे, आता सर्वसामान्य घरातील खासदार सुद्धा असायला काय अडचण आहे? असला पाहिजे, सर्वसामान्यांना कधी न्याय मिळणार? आणि शिवसेनेनं जर मला उमेदवारी दिली, आमच्या पक्षामध्ये पक्षप्रमुख हेच सर्वस्व असतात आणि पक्षप्रमुखांनी जो आदेश देतील तो आदेश शिवसैनिक कट्टरपणे आणि काटेकोरपणे पाळत असतो। त्याच्यामुळे जर साहेबांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इथून मी किंवा शिवसेनेचा कोणी उमेदवार असेल तो पूर्ण ताकदीशी लढून जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची आम्ही तयारी केलेली आहे। कारण सातारा लोकसभेमध्ये एकूण 1800 बूथ आहेत। त्या 1800 बूथ मध्ये आम्ही जवळजवळ 1450 बूथप्रमुखांच्या नियुक्त्या केल्यात। म्हणजे बूथवर प्रतिनिधी शिवसेनेचा हा प्रत्येक बूथवर असेल अशा प्रकारची आम्ही तयारी केलेली आहे। त्यानंतर सभासद नोंदणी अभियान, शिवसेनेचे सभासद नोंदणी अभियान गेले आम्ही 15 दिवस संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आहे आणि ते आचारसंहिता लागण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही राबवणार आहे। आणि नवीन सभासद प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन 50,000 सभासदांचं टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत। परंतु आता आम्ही सर्वसाधारण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25,000, काही ठिकाणी 30,000 अशा प्रकारचे आम्ही सभासद नोंदणी शिवसेनेची केलेली आहे। आणि एवढं काम करत असताना जनतेच्या हिताची आम्ही अनेक कामं केलेली आहेत। ह्या सर्व कामांच्या जीवावर किंवा ह्या सर्व कामांच्या जोरावर आम्ही लोकसभेला सामोरे जाणार आहे आणि जनताच काय असेल ते ठरवेल। जे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही नाराज लोक आहेत त्यांच्याही मी कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांच्याही मी भेटीगाठी चालू केलेल्या आहेत, तेही मला भेटत आहेत, तेही लोक मला शुभेच्छा देत आहेत। त्या लोकांनी मला काही शब्द दिले आहेत, काही लोकांच्या अजून मी कॉन्टॅक्टमध्ये जात आहे। खरं तर मला उमेदवारी मिळाली किंवा शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षप्रमुखांनी उमेदवारी दिली माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी, तर या सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार विजय होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जो आम्ही काम केलेलं आहे, आमच्या पक्षाची जी आम्ही बांधणी केलेली आहे, जे आम्ही सभासद नोंदणी केलेली आहे, जे आम्ही बूथप्रमुखांची नोंदणी केली,
हाही त्यातला प्लस पॉईंट आहे. परंतु नाराजीचाही सूर फार मोठा आहे आणि नाराजांना आम्ही आमच्या बाजूनं किंवा आम्हाला सहकार्य करण्यासाठी तेही आम्हाला प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यामुळे भविष्यामधील सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनाच जिंकणार आणि शिवसेनेचा उमेदवार विजय होईल. आमचा उमेदवार धनुष्यबाण असेल. उमेदवार नाव न घेता नाव कोणाचंही असू शकतं, परंतु खरा उमेदवार हा धनुष्यबाण आणि धनुष्यबाण इथून विजयी झाल्याशिवाय राहणार नाही.